का? माननीय महादेव जानकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माननीय महादेव जानकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शेतकऱ्याचा 7/12 कोरा झालाच पाहिजे। शेतकऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाचा या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? या शेतकऱ्याविरुद्ध सरकारचं करायचं काय? राष्ट्रीय समाज पक्षाचा आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं एकदिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलंय। 10 महिन्यापूर्वी त्या काळचे तत्कालीन उपमुख्यमंत्री सध्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी निवडणुकीच्या पूर्वी शब्द दिला होता, राज्यात आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्याचा 7/12 आम्ही कोरा करू। 10 महिने सरकार येऊन पूर्ण झाल्यानंतरही सरकारने शेतकऱ्याच्या संदर्भात कुठलंही गांभीर्य घेतलेलं नाहीये। त्यामुळे काल दिनांक 23 रोजी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने 36 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आलं आणि आज दिनांक 24 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। सरकार या माध्यमातून मी सरकारला या ठिकाणी इशारा देतो की सरकार उद्योगपत्याचं कर्ज माफी करतं, अदानी अंबानीचं कर्ज माफी करतं, पण सरकारला शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही। या महाराष्ट्रातला शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला आहे। अतिशय दुःखाचं संकट या शेतकऱ्यावर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। तरी सुद्धा सरकारला कुठल्या गोष्टीचं गांभीर्य नाही। जर 1 महिन्याच्या आत ही कर्जमाफी झाली नाही तर आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष आदरणीय देशाचे नेते माननीय नामदार महादेवजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईला मंत्रालयावर सुद्धा मोर्चा काढण्याचा आमचा संकल्प आहे। या सरकारला आम्ही प्रचंड धारेवर धरण्याचं काम राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून करू आणि जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा संघर्ष आमचा कायम सुरू राहील। धन्यवाद। माझं नाव रमेश एकनाथराव काटकर, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष छत्रपती संभाजीनगर। राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशावरून छत्रपती संभाजीनगर येथे शेतकरी कर्जमाफी बद्दल आम्ही कलेक्टर ऑफिस यांना निवेदन देऊन आज धरणे आंदोलन करीत आहोत। तरी आज शेतकऱ्याचा 7/12 या सरकारने निवडणुकीच्या वेळेस खोटे आश्वासन देऊन सर्वसामान्य शेतकरी बांधवांना फसवलेला आहे आणि मतदान घेऊन सत्य देऊन आज सत्तेचा माज हे दाखवत आहे। आज शेतकरी राजा म्हणतात, शेतकरी यांचा खऱ्या अर्थाने बाप आहे, पण आज हे शेतकऱ्यांना भीक मागायला मजबूर केले आहे। आज शेतकऱ्याचा हक्क असताना शेतकऱ्याला कर्जमाफी देत नाही। यांच्या पगारावर कुठे समिती नोंदल्या जात नाही। यांचे पगार एका मिनिटात मंजूर होतात आणि पगार वाढतात। यांना मानधन चालू आहे। आज किती आमदार खासदार आहे यांना पगार वाढवून वेतन चालू आहे, पण आज शेतकऱ्यावर ज्यावेळेस वेळ येते, शेतकऱ्याला कर्जमाफीची वेळ येते, प्रत्येक वेळेस फडणवीस साहेब सांगतात नाही आम्ही आज शेतकऱ्याच्या कर्जमाफी बद्दल समिती नेमणार आहे। समितीची काय गरज आहे? तुम्ही शेतकऱ्याच्या मुलाला एकदा खरोखर मुख्यमंत्री करून पहा। आज हे लाचार लोक आहे, आज यांच्या स्वार्थासाठी शेतकऱ्याला सर्वसामान्य लोकांना बळी पाडतात। आज शेतकऱ्याच्या जीवावर हे हजामजा करतात, शेतकऱ्याच्या जीवावर टॅक्स वसूल करतात आणि यांचे पगार झाले, यांचे पगार थकले का कधी? आज सर्वसामान्याला ज्यावेळेस आज विमा 1 रुपयात विमा चालू होती ती स्कीम सुद्धा झाले। मी या शासनाला अजितदादा पवार सांगतात 30 तारखेच्या आतमध्ये कर्ज भरा, तुमचे पगार 30 तारखेच्या आतमध्ये अगोदर होतात। तुम्ही याचा कधी विचार केला का? शेतकरी आज रात्रंदिवस पाणी धरतो, रानात जातो, इच्छू काढे बघतो,
आज त्याच्या जीवाला धोका असताना तुम्ही आज आईस आराम एसी मध्ये बसतात आणि आधी देता 30 तारखेच्या आतमध्ये कर्ज भरा. आमची मागणी एकच आहे, या सरकारने जे आश्वासन दिलेलं आहे निवडणुकीमध्ये ते आश्वासन मी विठ्ठल रुक्मिणीचा फोटो समोर ठेवून त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करेन. आज आषाढी वारी आहे. आज सर्वसामान्य शेतकरी सरकी लागवड सोडून पंढरपुराला चाललेला आहे. तर त्या पंढरपुराच्या विठुरायाने या सरकारला थोडी तरी सद्बुद्धी द्यावं आणि शेतकऱ्यावर कृपा करून शेतकऱ्याचा कर्ज सातबारा कोरा करावा अशी मी शासनाला विनंती करतो. मी प्रकाश दिलोले संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष.